हॅलो गाईज, परत एकदा आमच्या चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आम्ही आज लव्ह स्टोरीचा व्हिडिओ घेऊन आलो आहोत. तर तुम्हाला आमची लव्ह स्टोरी शेअर करणार आहोत, कारण तुम्ही आमची फॅमिली आहेत आणि आम्ही तुम्हाला आमची फॅमिली मानतो. तर आम्ही आज जे काही गोष्टी आहेत ते तुम्हाला शेअर करणार आहोत. ते तुम्हाला माहीत नाही, ते तुम्हाला माहीत झाल्या पाहिजे, त्यासाठी आम्ही तुम्हाला हा व्हिडिओ घेऊन आलो आहोत, शेअर करत आहोत आम्ही तुम्हाला. तर आमची ओळख कशी झाली, ओळख कधी झाली आणि आमचं लग्न कसं झालं, ह्या गोष्टी ज्या आहेत सगळ्या त्या तुम्हाला ह्या व्हिडिओतून सांगणार आहोत. तर व्हिडिओ खूप छान असणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि न स्किप करता बघा व्हिडिओ, म्हणजे तुम्हाला कळेल आमच्याबद्दल. तर आमची पहिली ओळख कशी झाली त्या संदर्भात आधी आम्ही तुम्हाला सांगणार आहे. होते सोलापूरमध्ये आणि मी पुण्यामध्ये जॉब करत होते. मी हॉस्पिटलमध्ये काम करत होते, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये मी नर्स होते प्रायव्हेट, आणि हे बेकरीमध्ये काम करत होते सोलापूरला. आणि त्यांनी फेसबुकवरून रिक्वेस्ट पाठवली मला आधी, है ना. डिसेंबरचा महिना संपता त्यांनी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. मी काय बघितलं नाही, कारण मला वेळच भेटायचा नाही. सकाळी एकदा गेले की संध्याकाळपर्यंत जास्त म्हणजे मोबाईल बघायला वेळच भेटायचा नाही, त्यामुळे मी जास्त नाही बघायचे मोबाईलमध्ये. तर त्याने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून 2-3 दिवस झाले ना, 2-3 दिवस, हां 2-4 दिवस झाले. त्यानंतर मी एक्सेप्ट केली. ती एक्सेप्ट केल्यानंतर कळतं ना एक्सेप्ट केल्यावर का नाही, मग एक्सेप्ट केली आणि त्यानंतर मग बोलणं चालू झालं. कोणी आधी चालू केलं? कोणी? आधी हेच बोललं वाटतं. काय बोललं? आधी मी बोललो हाय कसे आहात, बरे आहात का, असं बोललो डायरेक्ट. आधी आवाजावर बोलायचे. मग नंतर ती बोलली हो बरे आहे, तुम्ही कशा आहात, असे तसे बोलण्यात आमचं झालं सगळं. म्हणजे बोलत राहायचे. म्हणजे 1-2-3-1-2.5 महिने तरी ना, 2.5-2 महिने आम्ही फ्रेंड सारखं बोलायचो. म्हणजे जेवण झालं का, काय करताय, काम झालं का, असं तसं, म्हणजे तेच बोलणं चालू असायचं. दिवसातून 2-3 वेळा फोन लावायचो, त्याच्यातला एक फोन उचलला जायचा फक्त. नंतर उचललं जायचं नाही. म्हणजे मी हॉस्पिटलमध्ये काम करत होतो, हॉस्पिटलचं काम माहीत आहे, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये कामाला होते मी, आणि राहून खाऊन तिथंच होते. तर माझ्यासोबत अजून एक मुलगी होती, ती कोल्हापूरची होती. तर आम्ही दोघी असायचो, आणि एक लग्न झालेली होती, ती यायची, म्हणजे तिथेच होती पुण्यामध्ये. ती फक्त येऊन जायची, पण आम्ही ज्या दोघी होतो, कोल्हापूरची पोरगी आणि मी, तर आम्ही तिथंच होतो. खाऊन पिऊन आम्ही तिथेच काम करायचो प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये. असे भरपूर आहेत हॉस्पिटलं. तर मला वेळच भेटायचा नाही. एकदा सकाळी गेले काम करायला हॉस्पिटलमध्ये, तर मग ते सकाळी ओपीडी भरपूर असायची, ओपीडीचं काम. त्यानंतर मग दुपारी जेवण 1-2 वाजायचे, 2 तरी. परत मग 2-3 तास फक्त भेटायचे आरामाचे, ते आराम करायचो आणि परत संध्याकाळी चालू करायला लागायची ओपीडी. किती वाजता? 5 वाजता, 5-5:30 वाजता ओपीडी चालू करायचो, आणि ती संध्याकाळपर्यंत चालायची. म्हणजे 12 वाजायचे आम्हाला. ती ओपीडी चालू असायची, त्याच्यात ॲडमिट पण व्हायचे पेशंट, बाकीची कामं पण असायची. ओपीडीच्या पेशंटची इंजेक्शन देणं वगैरे बाकीच्या सगळ्या गोष्टी असायच्या. त्याच्यात वेळच भेटायचा नाही. जेव्हा वेळ भेटायचा तेव्हा मोबाईल घ्यायची आणि मग बोलायचे, आणि कंटिन्यू मिस कॉल असायचे फोनवर. 2021मध्ये नाही का कोरोना होता, माहिती आहे सर्वांना, सगळं लॉकडाऊन होतं. आणि इतकं लॉकडाऊन होतं की कोणाला बाहेर फिरून पण देत नव्हते पोलीस. कंटिन्यू रस्त्यावर पोलीस असायचे. हॉस्पिटल असल्यामुळे कोरोनाचे पेशंट खूप यायचे. कोरोनाचे पेशंट असायचे, बाकीचे पण आजाराचे पेशंट असायचे, पण त्यावेळी कोरोना भरपूर झालेला. म्हणजे काय झालं की लगेच लोक घाबरायचे आणि हॉस्पिटलमध्ये यायचे. तर पेशंट इतके असायचे ना की काहीच करायला वेळ भेटायचा नाही. तर मी कधी 2-3 दिवस मी कधी फोन बघितलाच नाही, म्हणजे इतका वेळ नसायचा. ॲडमिट पण व्हायचे काही पेशंट. आणि पण मला काय वाटायचं माहित आहे, हां आता मला धोका भेटला असा पण वाटायचा. कारण कसं 2-2 दिवस 3-3 दिवस कसं मिस कॉल द्यायचो. आधी एवढं नव्हतं, म्हणजे आमचं एवढं हे झालं नव्हतं, म्हणजे क्लोजिंग फक्त फ्रेंडशिप मध्येच होतो. नंतर त्यांनी हे केलं जास्त, म्हणजे नंतर जास्त हे करायला लागले. मग स्वतःच म्हणायला लागले, मी तुझ्यावर प्रेम करतोय, मला तू आवडते, माझ्याशी लग्न करशील का. तर माझं एवढं नव्हतं मनात, लग्न पण करायचा विचार नव्हता माझ्या मनात, पण इतकी जबरदस्ती केली आणि खूप जबरदस्ती केली. कारण ह्यांना कसं आहे माहिती आहे, यांची पर्सनल गोष्टी म्हटलं तर आई पण नाही आणि वडील पण नाही, त्याच्यामुळे ते एकटे होते, आणि ते एकटेच बाहेर जॉब करत असायचे, आणि त्यांना आधार असा कुणाचा नव्हता. तर अशी मी भेटले ना, तर त्यांना असं वाटायला लागलं की हा कोणतरी माझंच कोणतरी व्यक्ती आहे, आणि लांब नको जायला. म्हणून ते जास्त काय म्हणतात ते अटॅचमध्ये होते. म्हणजे कंटिन्यू कॉल करायचे, मेसेज करायचे. त्यांना असं वाटायचं की हिने मला बोलायचं बंद केलं तर मी काय करेन, असं. म्हणजे त्यांना असं वाटायचं की कोणतरी आहे माझं. त्यानंतर हळूहळू मग झालं, हळूहळू मला पण आवडायला लागले. नंतर भेटाभेटी झाली. तू कुठली, म्हणजे आम्हाला तर गाव एकामेकाचं गाव माहीत होतं, पण तुम्हाला गाव आमचं माहीत नसेल, त्याच्यामुळं आम्ही तुम्हाला शेअर करतो. मी आहे सांगलीचा, माझा जन्म आहे कर्नाटकचा. माझा जन्म झाला आहे कर्नाटकमध्ये, अकोलकोटपासून एक 25-30 किलोमीटर गाव लांब आहे. तर तिथे माझा जन्म झाला लहानपणी. माझं लहानपण तिकडंच गेलं, कारण मला वाटतं एक 15 वर्ष तरी माझं लहानपण तिकडंच गेलं. म्हणजे शाळा शिकायला मी इकडं कोकणात होतो. पहिली ते 4थी माझी शाळा इकडं ह्याच्यात झाली, आपलं कोकणात झाली.
म्हणजे सिंधुदुर्गमध्ये. तर त्याच्यानंतर पाचवी ते सातवी जयसिंगपूरला झाली सांगलीमध्ये. त्याच्यानंतर 7वी ते आपलं 7वीपासून 8वी आणि 9वी ही आपलं मंगळवेढा सोलापूरला झाली. तर अशी एक स्टोरी आहे माझी. माझी आजी आहे मंगळवेढ्याची, म्हणजे वडिलांची आई. तर दुसरी गोष्ट, माझे जे आईचे आई वडील आहेत त्याची चुलत बहीण म्हणजे मावस बहीण. तर दुसरी गोष्ट, माझ्या वडिलांचं गाव सांगली, तर आमच्या आईचं गाव कर्नाटक. तर माझा जन्म तिकडे झाला. परत म्हणजे कर्नाटकमध्ये झाला त्यांचा जन्म. हां. तर माझं खुद्द गाव सांगली आहे, तर हिचं गाव आहे रत्नागिरी. तर तू सांग आता. मी रत्नागिरीमध्ये वाढलं. म्हणजे माझं रत्नागिरी जिल्हा पडतो. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक तालुका आहे, त्या तालुक्यामध्ये माझं गाव आहे, खूप आतमध्ये गाव आहे. तिथं माझा जन्म झाला. मी लहानाची तालुका आहे पण गुहागर तालुका गुहागर. रत्नागिरीमध्ये गुहागर तालुका आहे आणि त्याच्यामध्ये एक गाव आहे. तर त्या गावामध्ये माझा जन्म झाला. मी सगळं डिटेलमध्ये नाही सांगू शकत. तर तिथे माझं लहानपण 1ली ते 9वी पर्यंत माझं तिथंच मी लहानाची मोठी झाले गावामध्ये. हां, म्हणजे आमच्या शाळेमध्ये फक्त गावामधली शाळा होती, तिथे 7वी पर्यंत होतं शिक्षण, 1ली ते 7वी. नंतर मग दुसऱ्या गावात जायला लागायचं 8वी ते 10वी करायला. पण असा प्रॉब्लेम होता, मला पण आई नव्हती. लहानपणीच माझी आई वारली. जशी त्यांची आई वारली त्यांच्या लहान वयामध्ये असताना, 5 वर्षाची असताना, तसं माझी पण आई त्याच वयामध्ये वारली. आणि आजी होती, पप्पाची मम्मी होती आणि पप्पा होते, म्हणजे आम्ही 3घच जण राहायचो. तर आजीनंतर जेव्हा मी 8वीत गेले तेव्हा माझी आजी पूर्ण वयस्कर झाली. म्हणजे तिला चालता पण यायचं नाही, काहीच करता यायचं नाही. तर सगळं मीच केलं तिचं. म्हणजे तिचं आंघोळ घालणं असो, तिला भरवायचं असो, हां घेऊन ये जा. तिचं आंघोळी, तिला भरवणं, तिच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मीच करायचे. आणि मग ती पूर्णच हे झाली, म्हणजे जागेवरच पडली. त्यानंतर मला सगळं जागेवरच तिचं सगळं काय ते करावं लागायचं. तिचं करून मी तिकडे शाळेत जायचे. म्हणजे 8वीला बसचा प्रवास होता, म्हणजे 8-9 किलोमीटरचं अंतर आहे आमच्या गावापासून. तिथे मी हायस्कूलला होते 8वीला. तर तिचं करून मी एवढं लांब, म्हणजे बसमधून शाळेत जायचे, परत तिथून यायचे हायस्कूलमधून, परत घरचं करायचे, तिचं जेवण वगैरे सगळ्या गोष्टी. मग नंतर आजी एक्सपायर झाली आणि तेव्हा माझी 9वी पण माझी कंप्लीट झाली. तेव्हा एक्झाम झाली माझी आणि आजी एक्सपायर झाली. आणि त्यानंतर मग मी पुण्यामध्ये गेली. माझी मोठी बहीण आहे, त्या मोठी बहिणीकडे गेले मी. तिने नेलं मला आणि माझ्या पप्पांना, कारण तिथं कोणाचा आधार नव्हता, कारण मी एकटीच होते. त्यामुळं ती घेऊन गेली मला. तिचं लग्न तिथे गेल्यानंतर तिथे मी 10वी केली पुण्यामध्ये, 10वी केली पिंपरीमध्ये, आणि 11वी-12वी माझी पिंपरीमध्येच झाली. त्यानंतर मग मी 12वीच केली. 12वी नंतर मी कंपनीमध्ये काम केलं, भरपूर कंपन्यामध्ये काम केलं. 1-2 वर्ष तरी मी कंपनीमध्येच काम केलं पुण्यामध्ये. आणि त्यानंतर मग मला असं वाटलं की मला काहीतरी करायचं आहे, म्हणजे हे काम करून चालणार नाही, मला असं काहीतरी करायचं आहे. ते मी स्वतःच्या प्रायव्हेट नर्सचं म्हणजे कोर्स केला. मी नर्सिंगचा कोर्स केला. हां, प्रायव्हेट नर्सिंगचा कोर्स केला परत येऊन गुहागरला. आणि मग मला ट्रेनिंगला पाठवण्यात आलं दापोलीला. तिथं मी 1-1.5 वर्ष मी हे केलं, ट्रेनिंग घेतली. आणि त्यानंतर मग माझी एक मावस बहीण आहे, त्या मावस बहिणीसोबत तिने पण केलेलं. त्यानंतर मग आम्ही मुंबईला गेलो आणि मग इथे मला मुंबई काय जमली नाही. मी थोडे दिवस तेवढं काम केलं आणि परत गेले पुण्यामध्ये गेले आणि मग तिथे जॉब केला. 1-1.5 वर्ष केलं असेल. त्यानंतर मग ह्यांची ओळख झाली तर मग मी सोडूनच दिलं का. त्याच्यानंतर मग तो पहिला कोरोना जे लॉकडाऊन होतं पहिलं 2021चं, दुसरं लॉकडाऊन पहिलं आलेलं ना, पहिलं लॉकडाऊन गेलं आणि दुसरं पडणार होतं. तर मग हे म्हटले की ये लवकर, म्हणजे इकडे कोकणामध्ये आले ते सिंधुदुर्गामध्ये. यांची ओळखीचे आहेत काय माणसं, आणि हे आधी इथेच लहानाचे मोठे झालेत थोडे, म्हणजे इथे पण राहिलेत ते आधी लहानपणी. तर ते इथेच आले. तर म्हटले आपण इथेच राहू आणि इथेच आपलं काय ते करू. मग त्यांनी मला इथंच बोलवून घेतलं. आणि मग माझे पप्पा पण होते सोबत. असं नाही की मी कोणाला सांगितलं नव्हतं लग्न होणार होतं ते, मी सगळ्यांना सांगितलं. जेव्हा मी गावी गेलेली, आमचा जे देवीचा कार्यक्रम असतो मार्चमध्ये, तेव्हा माझे जो मामा आहेत, 2 मामा आहेत, बाकीची काय माणसं आहेत गावातली वाडीतली, त्या सगळ्यांना सांगितलेलं की मी लग्न करणार आहे, अशा टिकाणी लग्न करणार आहे, लग्न होणार आहे, तर तुम्ही सर्वांनी या. पण कोणाला शक्य नाही झालं. माझ्या बहिणीला पण काही कारणास्तव शक्य नाही झालं. तर माझे वडील होते, ते मी वडील आले माझ्यासोबत. आणि त्यानंतर यांची ओळखीची काय माणसं होती इथे, ती पण होती सोबत लग्न करायला. तर सांगा मित्रांनो, मी सांगतो तुम्हाला. माझे लहानपणी आई वडील वारल्यामुळे मला लहानाचे मोठे आपल्या म्हणजे आई वडिलांनी केलं, म्हणजे आई वडिलांनी मला सांभाळ केला. तर तिथून म्हणजे मी इकडं कोकणात म्हणजे मला पाठवलं गेलं, कारण कसं पहिली ते म्हणजे शाळा शिकवण्यासाठी पाठवलं गेलं तिकडे. इकडे पाठवलं म्हणजे आमचे मामा वगैरे आहेत,
त्यांच्याकडे पाठवलं गेलं आणि त्यांच्याकडे मी म्हणजे पहिली ती चौथी शाळा शिकलो. त्याच्यानंतर मग मला तिकडं म्हणजे कसं शेवटी तेव्हा चंचल मन होतं, त्याच्यामुळं आमची आजी पण सांगलीला असायची, म्हणजे माझ्या वडिलांची आई सांगलीला असायची. त्याच्यामुळं मी एकाच्या टेम्पोत बसून सांगलीला गेलो. सांगलीला जाऊन तिथे पण राहिलो, पण तिथं पण असं घडलं की बाबा मला बोर्डिंगमध्ये टाकण्यात आलं शाळेत. पण शेवटी आई वडिलांची ही जागा कोणच भरू शकत नाही मित्रांनो. सांगण्याचं एक तात्पर्य असंच की कोणीही असो, ते तुमचं कोणी XYZ कोणीही असो, ते शेवटी आई वडिलांचं हे जागा ही भरून काढूच शकत नाही, कोणीही असो, कितीही जीवा भावाचा असो. तर मित्रांनो मी बोर्डिंगमध्ये शिकलो. त्याच्यानंतर तिकडे गेलो, मंगळवेढ्यामध्ये गेलो, मंगळवेढ्याला गेलो. त्याच्यानंतर तिथे मी 7वी 8वी 9वी म्हणजे 2 वर्ष तिथे काढले. तिथे पण बोर्डिंगमध्ये काढले. तिथे पण जेवण वगैरे भेटायचं, सर्व भेटायचं. आमच्या आईचे म्हणजे आमच्या वडिलांच्या आईचं गाव आहे ते मंगळवेढा. तर तिथे मला बोर्डिंगमध्ये टाकण्यात आलं. त्याच्यानंतर मग मी तिथून म्हणजे मला काय बरं वाटे ना, म्हणजे कसं 2 वर्ष काढले. मी तुम्हाला खोटं बोलत नाही मित्रांनो, एवढे कष्ट केलेत ना की तर मित्रांनो अक्षरशः मी वया पुस्तकांसाठी कामसुद्धा केलेलं आहे. पाणी पाजायचं मकांना पाणी पाजण्याचं कामसुद्धा केलेलं आहे. त्याच्यानंतर ज्वारी काढणे म्हणा, ज्वारींचे पेंडे बांधणे म्हणा, हे सुद्धा कामं मी केलेले आहेत. जर हा व्हिडिओ जर त्या लोकांपर्यंत पोहोचत असेल तर तेही लोक कमेंटमध्ये नक्की सांगतील तुम्हाला की बाबा होय खरं आहे म्हणून. तर त्याच्यानंतर मी सोडलं तिकडचं. मग असाच एक मित्र भेटला होता. असंच समजा की बाबा स्वामी माझ्या पाठीशी होते असं समजून मी तो मित्र मला भेटला. तो बोलला तू येणार का कामाला? तर हो बोललो. तर मी भीडला गेलो बेकरीमध्ये कामाला. तिथं सगळं भट्टीचं काम, ब्रेड, मस्का पाव, टोस्ट हे सगळं काम मी शिकलो. भट्टीचं काम शिकलो, गॅसची भट्टी होती तिथे, सगळं काम शिकलो. भीडला गेलो. भीडमध्ये 2 वर्ष काढले. येरमाळा म्हणून गाव आहे, तुम्हाला माहीत आहे. येरमाळ्यामध्ये एक वर्ष काढला मी. त्याच्यानंतर मी मोहोळला आलो, म्हणजे सोलापूरला आलो. त्याच्यानंतर मग ही भेटली मला. त्याच्यानंतर मग ही भेटल्यानंतर मग आमचं फोनवरून कॉन्टॅक्ट झाल्यामुळे सगळं झालं. त्याच्यानंतर मग मला काय तिथं कर म्हणा, कारण कसं आपलं जीवाभावाचं कोण नव्हतं. त्याच्यामुळं लॉकडाऊन पडणार होतं दुसरं. तर परत मग माझा विचार काय केला मी, आज जर समजा इथं दुसऱ्या लॉकडाऊनला मी जर इथं अडकलो तर जेवणा खाण्याचं काय करणार मी. त्याच्यामुळं मी काय केलं इथं जेवणा खाण्यासाठी काय केलं? हे तसं नाही, एक विषय म्हणजे कसं एखाद्याला आधार हवा असतो ना मित्रांनो. जर समजा पण झालं ते चांगलं झालं, म्हणजे देवाकडे मागून पण एवढं भेटलं नसतं, म्हणजे देवानेच खरं म्हणजे असं म्हणतात मित्रांनो. तुम्हाला खोटं बोलत नाही, ह्याच्यात माझ्या आई वडिलांचाही हात असू शकतो आणि स्वामींचाही, म्हणजे आई वडिलांचा आशीर्वाद असू शकतो आणि स्वामींची इच्छा असू शकते. आणि त्याच्यात एक म्हणजे तिकडे कर्नाटकमध्ये देव आहे, त्याला मी म्हणजे असं बोलत नाही की बाबा, त्याला मागितलं होतं मी की बाबा माझं लग्न होऊ दे आणि कोणाची म्हणजे लव्ह मॅरेज जरी होऊ दे किंवा अरेंज मॅरेज तरी होऊ दे, कोणाची तक्रार झाली नाही पाहिजे. आणि की तसं झालं बरं का मित्रांनो. कोणाचा ही जेव्हा मला भेटली तेव्हा कोणीही मला विचारलं नाही की बाबा तू माझ्या पोरगीशी का बोलतोस आणि तुमचं लग्न होऊ देणार नाही, की मारामारी कोणाची किंवा असं काहीच घडलेलं नाही मित्रांनो. त्या देवाचं मी आभार मानतो. पण कसा विषय सांगतो, ही भेटली तेव्हापासून माझं जीवन उद्धार झालं मित्रांनो. जेव्हा लग्न झालं माझं 2021मध्ये मार्चमध्ये, आपलं सॉरी एप्रिल जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल 1 एप्रिलला आमचं लग्न झालं. 1 एप्रिलला लग्न झालं आणि कधी मे मध्ये लॉकडाऊन पूर्ण पडलं. लॉकडाऊन पडलं म्हणजे असं की खायला सुद्धा काय भेटायचं नाही असं लॉकडाऊन पडलं होतं. तेव्हा त्याविषयी लग्न आमचं साधारण म्हणजे कसं लग्न होणारच होतं आणि लग्न झालं पण. आणि काही गोष्टी अडचणी आल्या भरपूर, पण ते मित्रांनो मी सांगू शकत नाही कारण पर्सनल आहेत, हे कोणीही पर्सनलमध्ये घेऊ शकतं. तर त्याच्यामुळे मी ह्या गोष्टी सगळ्या पूर्ण एकदम डिटेलमध्ये मी सांगू शकत नाही. कारण एका माणसाने मला एवढी साथ दिली ना मित्रांनो, त्या व्यक्तीमुळे माझं लग्न झालं असं तर मी म्हणेन. कारण कसं कोणाचं मी नाव घेणार नाही. सगळे घाबरत होते की ह्याच्या आधी एका माझ्या मित्राचं पण असं झालं होतं. घटना झाल्या ना, त्याच्यामुळे कोणी समोर येत नव्हते की यांना साथ देऊ. म्हणजे आम्ही खरं म्हणजे कोर्ट मॅरेजच करणार होतो, पण हे कोरोनामुळे नाही का लॉकडाऊन पडणार होतं म्हणून लवकर इकडे आलो आम्ही करण्यासाठी. नाहीतर आम्ही तिकडेच कोर्ट मॅरेज करणार होतो, म्हणजे कोणाची गरज नसती लागली. इथं आलो पण यांची ओळखीची माणसं होती ना, ती खूप हे करत होती म्हणजे ह्यांना कसा सपोर्ट करायचा, कारण अशा गोष्टी खूप घडलेल्या त्यांच्यासमोर, म्हणून ते साथ देत नव्हते. पण असा एक व्यक्ती भेटला आम्हाला, ते इथेच आहेत कोकणातले ते काका, त्यांनी सपोर्ट केला, ते समोर आल्या. त्यानंतर मग बाकीची पण माणसं आली आणि मग म्हणजे 4 चौघात ते इथले स्थायिक आहेत बरं का, इथलेच स्थायिक आहेत ते.
त्यांच्यामुळे तर माझं लग्न झालं. मी त्यांना कधीच विसरू असं आमचं लग्न झालं मित्रांनो. लग्न झालं आमचं. माझे वडील तर होतेच आणि ह्यांची काही ओळखीची माणसं होती तर ती होती. म्हणजे 4 चौघामध्ये आमचं लग्न झालं असं म्हणता येणार नाही की आम्ही दोघांनीच केलं पळून केलं. माझे वडील पण होते सोबत लग्न करायला आणि मी सगळ्या माणसांना सांगितलेलं. माझे जे माणसं जरी असं कोणाला वाटत असेल की मी स्वतःच्या मर्जीने केलंय पळून येऊन केलंय, काही लोक म्हणतात अशी, म्हणजे इथले जे काही आहेत माणसं आजूबाजूचे ते म्हणतायत, म्हणजे माझ्या ऐकण्यात आलंय की पळून लग्न केलं असं म्हणतायत. पण खरं म्हटलं ना मी 4 चौघात केलंय आणि खरी गोष्ट तरी माझ्या सगळ्यांना आधी माहिती होतं. माहिती लोकांना मी सगळ्यांना सांगितलेलं मी इथे लग्न करणार आहे तर सर्वांनी या. जर माझ्याकडे पैसा असता तर मी मोठ्या हॉलमध्ये लग्न केलं असतं. पैसा नव्हता म्हणून साध्या पद्धतीने केलं. काय एक ते केलं आणि हे केलं एकच झालं ना. मग झालंच लग्न. आम्ही मंगळ कार्यालयामध्ये लग्न केलं आणि माणसं होती 4 चौघ माणसं होती आणि ते सही वगैरे करायला असतात ते 4-5 जण ते पण होते आणि बाकी त्यांच्या ओळखीची पण माणसं होतीच जेव्हा लग्न करत होतो तेव्हा. तर चांगल्या पद्धतीने लग्न झालं, काहीच प्रॉब्लेम आला नाही. पण खरा प्रॉब्लेम जेव्हा आला, जेव्हा माझ्या 2 डिलेवरी झाल्या ना तेव्हा तो खरा प्रॉब्लेम आला. तुम्हाला ऐकायचं असेल ना तर मी पुढे पण सांगेन तुम्हाला. म्हणजे मी 2 डिलिव्हरींना कसं फेस केलं आणि आम्ही दोघांनी सगळं हँडल केलं. कारण आम्हाला आधार असा कोणाचा नव्हता नाही. आता डिलिव्हरीमध्ये जो आधार कोणाचा हवा असतो ना तो आपल्या आईचा आधार. वाटत असेल की स्वतःच्या मर्जीने केलं आहे पण किती बेकार हाल आहेत, गरीब नवरा केला आहे. पण असं काय नाही आहे. मी इतकी खुश आहे ना, मी खूप आनंदी आहे की मला असा नवरा भेटला आहे. जरी माझ्या घरच्यांनी लावून दिलं असतं ना तरी मी म्हणते की तसं मला पाहिजे होता नवरा, तसा मला भेटला नसता. तर मी खूप देवाला अशी हे करते की खूप मी नशीबवान आहे की मला असा नवरा भेटला आहे. खूप समजूतदार आहे, पैसेवाला नाही, श्रीमंत नाही, पण मनाने खूप चांगला आहे आणि समजून घेणारा आहे. आजच्या याच्यामध्ये ना असंच पाहिजे, कारण आजच्या जगामध्ये असा नवरा भेटणं पण काय म्हणतात ते भाग्य आहे माझं. नाही असं भेटू शकत नाही. एकतर आमची फेसबुकवरची ओळख आहे तर आता माहीत आहे तुम्हाला किती फसवेगिरी चालू आहे. तर मी मानते की खूप मी नशीबवान आहे की माझ्यासोबत असं काय घडलं नाही. एकदम सगळं व्यवस्थित आहे माझं आणि खूप छान आहे नवरा माझा, प्रेमळ पण आहे. तर मी खूप आनंदी आहे माझ्या संसारामध्ये. आमचे भांडणं ऐका, भांडणं होतात पण एक 10 मिनटं झाली ना भांडणं होऊन तर दोघातले कोणतरी एकमेकाला बोलायला येतं. त्याच्यामुळं काय आमच्यात असं तो आता ताटातुटी करणारी माणसं पण असतील तरी होणार नाही आणि तुटणार पण नाही. एक विषय सांगायचं म्हटलं तर जर कोण म्हणत असेल की बाबा ह्यांचं तुटलं पाहिजे, काय झालं पाहिजे, पण असं कधीच होणार नाही. मित्रांनो तुम्हाला सांगतो, जेवढे आम्ही ह्याच्यातून दिवस काढलेत ना खूप बेकार हालतीतून काढल्यात. पण कुणाकडे आम्ही हात पसरले नाही. हात जरी पसरले तर त्यांचं लगेच फेडून पण टाकलंय मी, लगेच झटकेपट. आणि काही लोकांनी मदत केली पण, बोलून पण दाखवलं, सगळं सहन केलं मित्रांनो आम्ही. पण अजून पण ती वेळ आलेली नाही म्हणजे करून दाखवण्याची. पण मित्रांनो तुमची साथ भेटली तर करून पण दाखवू मित्रांनो. काही पुण्य केले असतील मागच्या जन्मात किंवा आता तर अशी मला बायको भेटली आहे मित्रांनो. तर खरोखर भरपूर समजूतदार आहे. मला काय हवं नाही ते देते मला. मित्रांनो एकच फक्त 2च गोष्टी आमच्या अडचणीमध्ये गेल्यात भरपूर. तर त्याच्या आधी लग्न झाल्यापासून आम्हाला 1 वर्ष तर अडचण कसलीच नव्हती मित्रांनो. 1 रुपया आमच्याकडे ना लग्न झालेल्या वर्षी माझ्याकडे फक्त 1000 रुपये होते. 500 रुपयाचे गहू आणि 500 रुपयाचे तांदूळ तेवढे घेतले होते फक्त घरात शून्यातून मित्रांनो. म्हणजे असं म्हणत नाही की मी मोठापणा सांगतोय, पण मित्रांनो तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे 1 कळशी 1 बालडी आणि एका इथल्याच स्थायिक माणसाची शेगडी आणि एकाचा सिलेंडर घेतला होता मित्रांनो ब्लॅकनी. तर आणि काय यांचे चुलत आजी आहे त्यांनी भांडी दिलेली आम्हाला. भांडी होती थोडीशी भांडी आणि दिली होती. नंतर मग दुसऱ्या दिवशी यांचे जे मामा आहेत त्यांनी मग दुसऱ्या दिवशी लग्न झालं तेव्हा भांडी घेऊन दिली भांड्याच्या दुकानामध्ये. मग जेवढी भांडी पाहिजे तेवढी भांडी घेतली, जेवढे संसाराला लागणार आहेत तेवढी. आणि मग नंतर मग हळूहळू आमचा संसार म्हणजे छोट्या गोष्टी काय लागतात संसारामध्ये ते आम्ही घेत गेलो. असं आम्ही सगळा संसार उभा केला. आणि आतापर्यंत आता ते पहिल्या हजेरीन जात होते पण आता आमच्याकडे 3 मशने आहेत. ते स्वतः कामं घेतात, म्हणजे कामं करतात. खड्ड्यांची वगैरे मी कामं करतो मित्रांनो. असं नाही की बाबा हे बघा मजुरीने जाण्यापेक्षा दिवसभर मरण्यापेक्षा ते आपलं 4 दिवस करायचं आणि 8 दिवस घरात बसलेलं परवडतं मित्रांनो. कारण दवाखाना असतो. पण शून्यातून एवढं विश्व निर्माण केलं, म्हणजे स्वतः केलं पण एवढा हे आहे विश्वास की आपण करू शकतो. पण मित्रांनो ह्याच्यात पण आम्हाला साथ द्या तुमची. खूप गरज आहे तुम्हाला मित्रांनो. तुमची आम्हाला भरपूर गरज आहे, कारण अशी साथ देत राहा. तर मित्रांनो माझ्याकडून काय बोलताना वगैरे चुकलं असेल तर खूप म्हणजे मित्रांनो माफ करा मला. ते कॅमेरा समोर जरा बोलताना ना जरा घाबरतो, कारण कसं मित्रांनो सवय नाही. ह्याच्या आधी आम्हाला फक्त साधा मोबाईल सुद्धा कधी भेटला नव्हता. लग्न झाल्यावर मला वाटते लग्न व्हायच्या अगोदर एक फक्त फोन मी घेतला असेल तर तो असेल 2020 मध्ये. फक्त तो बेकरीमध्ये गेलो त्याच्यामुळे मला एक बेकरीमध्ये म्हणजे मी स्वतःच्या पैशाने एक मोबाईल घेतला मित्रांनो.
त्याच्यानंतर मला सवय लागली फक्त सेल्फी वगैरे कधीतरी काढायची एखादी. त्याच्यानंतर माझ्या खरं म्हणजे चेक केला ना माझा मोबाईल, एकही फोटो तुम्हाला दिसणार नाही, असं आहे माझं. तर मित्रांनो खूप खूप मला जरा सपोर्ट करा आम्हाला. तर असंच तुमचा सपोर्ट राहू द्या, व्हिडिओ मोठा होईल पण स्किप न करता बघा मित्रांनो. आमचा छोटासा संसार आहे, आमची हां. 2 मुले आहेत आणि आम्ही आहोत. आणि आम्हाला देवाने भरपूर दिलं. म्हणजे एक मुलगी दिली, पहिली मुलगी दिली आम्हाला. काय म्हणतात ते मुलगी लक्ष्मी. म्हणजे पहिली लक्ष्मीच असते आपल्या घरची, तर पहिली मुलगीच दिली आम्हाला. माझ्या घरी लक्ष्मी आली एक. मुलगी झाली म्हणून काही लोकांनी पण टोमणे मारले, टोमणे पण मी मारले. लक्ष नाही दिलं. सगळ्यांना माहिती आहे आपलं मुलगी म्हणजे किती भाग्यवान असतो, जो बाप आणि आई वडील किती भाग्यवान असतात. पहिली मुलगीच झाली आणि त्यानंतर म्हणजे अचानक आमच्या नशिबात बाबू आला. ते आमचा प्लॅनिंग वगैरे काहीच नव्हता, अचानक झालं. आमच्याकडे 2 मुलं आहेत, देवाने जेवढं पाहिजे तेवढं दिलं आम्हाला आणि फक्त सुखी समाधानी हां आहोत. सुखी समाधानी आहोत आम्ही, खूप खुश आहोत आम्ही. खूप. फक्त एवढंच की आमचा प्रॉब्लेम काय होतो, उन्हाळ्यात कामं चालू असतात. जूनमध्ये पाऊस चालू होतो मित्रांनो. 6 महिने तरी आम्हाला बसून खावं लागतं, त्याच्यासाठी आम्हाला साठपा करून ठेवावा लागतो. पण मित्रांनो जेव्हा मजुरीने जायचो तेव्हा आमच्या घरात ना, तुम्हाला खोटं बोलत नाही, आमच्या घरात धान्य असायचं पण पैसा हा विषयच नसायचा. आणि आता पण 2 वर्ष झाली, थोडंफार म्हणजे एवढं पण नाही की बाबा आम्ही साधारण आम्ही काय ना काहीतरी स्वतःसारखं घेऊ शकतो की बाबा आपल्याला पोराला दवाखाना झाला काय, म्हणजे स्वतःला काय खायला पियाला तेवढं तरी आम्ही म्हणजे ठेवून आहे स्टॉक. म्हणजे एवढं नाही की बाबा स्टॉक म्हणजे कसं आहे म्हणजे सीझनभर जो कमवलेला पैसा असतो ना, तो पावसाळ्यापर्यंत राहतो. आणि पावसाळ्यामध्ये कसं कामं लागत नाही, कामं बंद होतात, असं असतं यांचं काम. पावसात बंद असतं. फक्त मित्रांनो तुमचा सपोर्ट राहू द्या आम्हाला. असं नाही की मित्रांनो म्हणजे असं समजा की मी तुमच्याकडनं भीकच मागतोय असं समजा. कारण तुमचा सपोर्ट जर असला तर आम्ही काहीही करू, कुठेही जाऊ, असा विषय आहे. फक्त एवढंच मित्रांनो, तुमची साथ असू द्या. ह्याच्या पुढे जरा आता बाबू लहान आहे म्हणून तुम्हाला इंटरेस्टिंग व्हिडिओ भेटत नाही आहेत, तर कसंही येईल तसं टाकतोय आम्ही. मित्रांनो असंच प्रेम देत राहा, तुमच्या मनापासून हात जोडतोय तुम्हाला. तर चला मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. चला बाय. काही चुकलं असेल तर समजून घ्या मित्रांनो, कारण कसं माझं पण जरा अडकळतो. मित्रांनो ऐका, मित्रांनो आमच्या ह्या वैभूची आणि तनूची डिलिव्हरी होताना एवढा त्रास झाला आहे आम्हाला, तर ते जर तुम्हाला ऐकायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, तर आम्ही दुसरा पार्ट घेऊन येतो. तर आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर चला मग बाय, नमस्कार सर्वांना. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. तर आमचे जे काही पर्सनल गोष्टी आहेत ते तुम्ही आमच्या ज्या आहेत गोष्टी त्या आम्ही तुम्हाला मांडतोय, म्हणजे सांगतोय. कारण तुम्ही आमची फॅमिली आहात, तर आम्ही फॅमिलीला शेअर करतोय. आणि ह्या गोष्टी कळल्या पाहिजे. म्हणजे आम्ही आता व्हिडिओ टाकतो, आमचे पर्सनल ब्लॉगिंगचे व्हिडिओ टाकतो, घरचे व्हिडिओ टाकतो, तुम्हाला पण कळलं पाहिजे ना. यासाठी आम्ही सगळं क्लिअर केलं. आमच्यात डिस्कस झालं की आपण पण सांगितलं पाहिजे पुढच्या लोकांना. म्हणजे लग्न कसं झालं. काल एका ताईची पण कमेंट होती, तुमचं लव्ह मॅरेज आहे का, तर मी हो म्हटलंय. तर म्हटलं शेअर करायला काय हरकत आहे ना. कळलेलं आम्हीच थोडी केलं लग्न, किती लोक करतात लग्न, तर शेअर केलं बस. आणि आता 2 मुलं आहेत आम्हाला. तर असं झालं लग्न आमचं. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेअर करा आणि बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन येईल. तर चला बाय बाय. ये वैभव बाय. कुठं आहे हात इथं. लव यू.